व्यासपीठ गावची खबर न्यूज। आमदार महेंद्र थोरवे यांच्या भूमिकेवर खालापूरचे तालुका प्रमुख संदेश पाटील नाराज, तडकाफडकी दिला पदाचा राजीनामा। सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून रायगडचे खासदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना महायुतीचे उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थिती दाखवल्यानं थोरवे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन तटकरे यांनी आपल्या मुलासाठी महायुतीचा फॉर्म्युला वापरला असून त्यांनी जिल्ह्यातील तिन्ही आमदारांना खूप त्रास दिलाय आणि त्यांच्याच मुलांसाठी नेते मंडळी मांडीला मांडी लावून बसत असतील, हात मिळवणी करत असतील तर ते आम्हाला पटलं नाही। त्यामुळे मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय आणि त्या मतावर ठाम आहे असं पाटील यांनी सांगून एकंदरीत राजीनामा देऊन आमदार थोरवे यांच्या बदलत्या भूमिकेला स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे। ती भूमिकाच आम्हाला मान्य नाही, कारण आम्ही त्यांनी युतीच करायची होती। मागील जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांच्यात करायला पाहिजे होती, असं काही दिसलं नाही। ह्या पट्ट्यामध्ये आम्ही विरोध लढलो, त्या पट्ट्यामध्ये भाजपच्या सोबत लढले, यावेळी आम्ही भाजपसोबत लढलो उत्तर दक्षिण मध्ये। राष्ट्रवादी आमची विरोध होती कायम, आणि तो ते त्यांचं राजकारण ते करत असतील, परंतु आम्हाला ती कदापि मान्य नाही, म्हणून मी राजीनामा दिलेला आहे आणि त्या विषयात मी ठाम आहे। कर्जत खालापूरच्या प्रत्येक शिवसैनिकांना ती भूमिका पटत नाही की राष्ट्रवादी सोबत जाणं, कारण त्यांनी सगळ्यांनी संघर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात केलेला आहे। वरिष्ठांना महायुती म्हणून काम करायचं होतं तर विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीत महायुती फॉर्म्युला वापरला असता तर कार्यकर्त्यांचं आर्थिक नुकसानही झालं नसतं, अशी भूमिका पाटील यांनी मांडून विधानसभेच्या निवडणूक काळात आमदार थोरवे यांचे आम्ही प्रामाणिक काम करून त्यांना आमदार केले। त्या काळात आम्हाला किती त्रास सहन करावा लागला, सर्व कर्जत खालापूर नव्हे तर रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांची कल्पना आहे। आमदार थोरवे यांनी कदाचित त्यांच्या भविष्याच्या राजकारणासाठी घेतलेली ही बदलती भूमिका आम्हाला पटली नाही, त्यामुळे मी माझ्या तालुका प्रमुख पदावरून बाजूला होत आहे असं संदेश पाटील यांनी सांगितलंय। त्यामुळे कर्जत खालापूरचे आमदार थोरवे आता अडचणीत आलेत। सुद्धा राष्ट्रवादी कार्यकर्ते कुठे तीव्रता तेवढीच आहे, आमची तीव्रता कुठं अजून कमी झालेली आहे। गावावर तेवढी तीव्रता आहेच, जर तुम्ही ते बोलले असतील तरी पण तेवढी तीव्रता आहेच। संपला असेल, परंतु आता इलेक्शन नाही म्हणून संपला असेल, इलेक्शन आल्यानंतर पुन्हा ते वाढलं झालं। म्हणजे हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष न संपणार आहे, नाही संपणारच नाही कधी तो काय। आमदार महेंद्र थोरवेंवरती काय दबाव आहे का ते जाऊन त्यांच्या गाडीत बसले डायरेक्ट? नाही, ते मला माहिती नाही काय सोशल मीडियावर तुम्ही पाहत नाही? पाहिलंच नाही, ते बघितलंच नाही त्यामध्ये ते पाहिलंच नाही, जे मी पाहिलं नाही ते बोलणारच नाही, मला माहितीच नाही। आता येऊ घडलेल्या निवडणुका ज्या होऊन गेल्या त्याच्यावर मी प्रचंड राष्ट्रवादीशी आम्ही संघर्ष करत असताना तटकरे साहेबांनी जो काय आमच्या जिल्ह्यातल्या तिन्ही आमदारांना त्रास दिला तो आम्ही डोळ्याकडे बघितला आहे। आणि विशेष म्हणजे कर्जत खालापूरचे आमदार म्हणजे थोरवे यांच्या मी अत्यंत किचन कॅबिनेट मधला माणूस आहे आणि एकदम जवळचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला तो त्रास मी स्वतः पाहिलाय, त्याला किती त्रास होत होता आणि तिथून खाली किती त्रास कार्यकर्ता होत होता तो मी पाहिला, कारण मी तालुका प्रमुख होतो। प्रत्येक कार्यकर्त्याची माझी अशी चांगलं रस आहे, म्हणजे गाठी भेटी असतात आणि प्रत्येकांच्या व्यथा मी ऐकून घेत असतो, सांगत असतो। ह्याच्यामुळे आपण फक्त ही युती करून जी उमेदवारी दिली ती फक्त तटकरेच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा यांना निवडून आणण्यासाठी युती झालेली असं मला वाटतंय। कारण जर तुम्हाला युती करायचीच होती तुम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका यात निवडणुका जर युती केली असती तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे पैसे वाचले असते, बरेचसे कार्यकर्ते असे टिकले असते, जगले असते व्यवस्थित। जी काही जमापुंजी एखादा कार्यकर्ता जमवतो आणि नंतर तो निवडणुकीमध्ये अशा संघर्षातून घालवतो ती खूप मोठी खेदाची गोष्ट असते।